करणार आहात? सो आज मी खूप हॅपी आहे कारण आज खूप रिलॅक्स डे आहे कारण इंगळे साहेबांनी घेतलेली आहे ऑफ म्हणजे साप्ताहिक. सो आज प्लॅनिंग केलं आहे आम्ही साबुदाणा वड्याचं. लाडू तर गेला आहे शाळेमध्ये, त्यांनी टिफिनमध्ये नेलेही नसते. हनी आहे ती अभ्यास करत आहे आणि शूट करत आहे इंगळे साहेब. तर हे बघा, हे घेतलं आहे मी साबुदाणा. ओके, आणि हे लागणार आहे त्याला साहित्य 2 बटाटे उकडलेले, मीठ, हे पिंक आहे म्हणजे तुम्ही याला शेंगदाणा नमक म्हणू शकता, आणि त्याच्यामध्ये जिरं, हे आहे शेंगदाण्याचं कूट आणि ठेचा, कोथिंबीर. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि आज खरंच खूप मूड झाला होता कारण धावपळीमध्ये सकाळी उठा डबा करा तो शेड्यूल, त्याच्यामध्ये असं हे काय बनवायला भेटत नाही कारण याला वेळ खूप लागतो. आणि हा मी भिजत टाकला होता 6 तास समथिंग, याला 7-8 तास झाले भिजून आणि खूप छान भिजला आहे. आणि 1.5 पाव होता हा, तो फुलून हा एवढा झाला आहे बघा. आणि मध्ये घराची वास्तुशांती झाली सो त्याच्यामुळे पण खूप थकवा आला होता. म्हटलं आज काहीतरी विशेष बनवूया, तर इंगळे साहेबांनी म्हटलं की चला साबुदाणा वडा, सो चला साबुदाणा वडा खाऊया मग. ओके, जास्त घेत नाही कारण आम्ही फॅमिली मेंबर 3च आहे लाडू जर सोडला तर. सो मी तर तेल तापत ठेवलेलं आहे. आणि मी नेहमी आयरनचीच कढई घेते म्हणजे लोखंडाची, ही चांगली असते फ्राय करायसाठी. नाहीतर माझ्याकडे दुसऱ्याही कढया आहेत पण मला हीच आवडते. मी घेते याला मॅश करून कारण हलवा बाइंडिंगसाठी चांगला असतो. बघा किती छान शिजला आहे आणि मी हातानेच करते. बघा किती छान मॅश झाला आहे, हे एकदम एकजीव केला आहे मी याला. हे बघा. ओके, सो आता याच्यामध्ये टाकते मी जिरा, मीठ, नंतर बघते चव घेऊन लागलं तर अजून टाकते, जास्त नको. ठेच्यामध्ये पण मीठ आहे सो थोडं तिखट छान वाटते थोडं ठेच्यामध्ये. याच्यामध्ये मी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि हिला तव्यावरती मी सॉटे केले होते म्हणजे तव्यावर थोडं तेल टाकून तिला भाजून घेतली आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं लसण, कोथिंबीर आणि आलं घेतलं होतं. ओके, शेंगदाण्याचा कूट थोडं अजून एक टाकते, त्याच्यामध्ये दही टाकते. बस दहीने थोडी चव येते त्याला म्हणून थोडंसं दही तुम्ही अवॉइड करू शकता, हे ऑप्शनल आहे. ठीक आहे, जास्त नाही घेत, फक्त 2 चमच घेतले मी. हे ऑप्शनल आहे कारण उपासाला काही लोक घेत नाही कदाचित, मला माहिती नाही. ठीक आहे, कोथिंबीर घेते मी. काही लोक उपवासाला कोथिंबीर खात नाही, ते तुमच्यावरती डिपेंड आहे घ्यायचा की नाही घ्यायचा. सोपं आहे, मी तेल ठेवलेलं आहे तापवायला. तर माझं झालं आहे सर्व मिक्स करून. तुम्ही बघा इकडं कसं दिसतंय. आता झालंय माझं रेडी. मी आता घेते वडे बनवायला कारण बघा तेल पण तापलं नसतं. कडे दाखव. तेलाच्या खूप वाफा निघत आहे. टेम्परेचर बघा कसं झालंय. खूप तेल तापलेलं आहे हे बघा. तर आता मी घेते गोडे बनवायला. सो माझ्या घरामध्ये 3 माणसं आहेत, लाडू सोडला तर आम्ही 3 लोक आहोत म्हणून मी क्वांटिटी खूप कमी घेतली. सो तुम्ही तुमच्या घरामध्ये फॅमिली मेंबर किती आहेत त्यानुसार घ्या. आणि तसंही हे वडे काही लोक उपवासाच्या दिवशी छान खातात. तर आज आमची इच्छा झाली
कमी जास्त प्रमाण होते किंवा तेल, बट एकही वडा फुटला नाही. तुम्ही बघितलं आहे किती छान निघाले आहेत. वडे तेलामध्ये सोडत असताना गॅसची फ्लेम कमी करायची नाही, कारण तेलाचं टेम्परेचर जर कमी झालं तर वडे फुटण्याची जास्त शक्यता असते. म्हणून हाय टेम्परेचरवरतीच वडे सोडायचे आणि त्याच्यानंतर फ्लेम कमी करायची. तुम्ही आता हे पूर्ण करून घेते आणि थँक्यू सो मच. तुम्ही जो मला यूट्यूबला सपोर्ट करत आहात त्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. सो तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलं तर सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार. आणि प्लीज नक्की व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओवरती कमेंट्सही करा, म्हणजे मलाही कळणार की एक्झॅक्टली माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात आणि तुम्हाला आवडत आहे की नाही, अजून काहीतरी मी नवीन काय करायला हवं. कारण मी हाऊसवाईफ आहे, सतत माझं बाहेर जाणं होत नाही. पण जेव्हाही माझ्या घरी काही प्रोग्राम्स होतात, पाहुणे वगैरे येतात किंवा मी कुठं जाते तर नक्कीच तो शूट करण्याचा प्रयत्न करते. आणि ब्लॉगिंग म्हणजे जे तुम्ही लाईफ जगत आहात किंवा तुम्ही जे काही करत आहात रुटीन वगैरे तुमचं, सो नक्की मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन या ब्लॉगिंगच्या माध्यमातून. तर आणि हो, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स वगैरे करणार नाही तोपर्यंत कसं करणार, हो की नाही. सो नक्की कमेंट्स करा. आता मी बाकीचे वडे काढून घेते. तर मंडळी फायनली माझे टोटली वडे झाले आहे करून. हा लास्ट आहे. तर हाय टेम्परेचरमध्येच वडे सोडा तेलामध्ये, नाहीतर काय होते आपण जेव्हा सुरुवातीला म्हणजे ऑन करतो गॅस, कढई ठेवतो आणि नंतर टाकायच्या वेळेस कमी करतो, असं करू नका. नाहीतर वडे वितळतात. आणि दुसरी गोष्ट, टाकल्यानंतर कमीत कमी त्याला 5-6 मिनिटं तर हात लावू नका तेलामध्ये सोडल्यानंतर. नाहीतर तुम्ही जर त्याला फिरवायला जाणार तर ते एकामेकाला चिटकलेले राहतात आणि दुसरी गोष्ट ते तुटतात. सो त्याच्यामुळे ते वडे तसेच राहू द्या. आणि एक मी जेव्हा ठेचा घेतला तर तुम्हाला जर लाल तिखट घ्यायचं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर घेऊ शकता. दही ऑप्शनल आहे आणि त्याच्यामध्ये साखर नव्हतं, तेही तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर काढू शकता. ओके, सो माझे पूर्ण टोटली वडे झाले आहे तयार. आता मी करणार आहे प्लेटिंग. सो फायनली मंडळी सगळे वडे काढून झालेले आहे माझी तयार. हे बघा. ओके, कारण 4च जण आहेत, लाडूंना पकडला तर 3च आहे, त्याच्यामुळे जास्त नाही काढले मी. आणि हे बघा, हे केली मी प्लेट तयार. सो माझी प्लेटिंग झाली तयार. इंग्लिश साहेब बसलेले हॉलमध्ये. सो आता चला आपण त्यांना देऊ. हो, सो चला आपण जाऊया हॉलमध्ये. सुरू आहे ट्युशनला जाण्याची. हे बघा, निघाले ट्युशनसाठी. घेत आहे फर्स्ट बाईट. मी पण खाऊन बघते कसा झाला, बिकॉज मी बनवला आहे. एकदम कुरकुरीत झाला आहे. टेस्ट खूप छान आहे, मस्त बनवलेले आहे. एकदम कुरकुरीत झाले, छान झाले. आणि बघा, ते बघा, मी वड्यांसोबत दही घेतला. तुम्ही चिंचेची चटणी घ्या, टोमॅटो केचप घ्या किंवा पुदिन्याची चटणी घ्या, काही घेऊ शकता. बट मला बेस्ट वे वाटलं दही, गोड दही आहे, साखर टाकलेलं. आणि वरून हे तिखट खूप टेस्टी झालेलं आहे. सगळं प्रमाण व्यवस्थित आलेलं आहे. आणि इंग्लिश आम्हाला स्पेशली आवडला आहे. एकदम मस्त झाले. सो हा वड्यांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ जो टाकेल तर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन नक्की येणार. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.